या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी जबाबदारी घेतली ते मानव कांबळे साहेब, मारुती बापकर, ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार, डॉक्टर कैलास कदम, तुषार कामटे साहेब, सुलक्षणा सिल्वंत मॅडम, कॉम्रेड गणेश दराडे, चेतन बेंद्रे, सगळ्यांची नावं मी वाचत नाही, पण ॲडव्होकेट सतीश कांबी यांचा उल्लेख मुद्दाम करायला पाहिजे. त्यांनी खूपदा आम्हाला फोन करून विनंती केली की हा कार्यक्रम झाला पाहिजे. खूपदा कामात असताना मी त्यांच्याशी बोलू पण शकत नव्हतो. त्यांना शेवटी मी सांगितलं एकदा की आता माझं काही बोलणं होत नाही आपल्याशी, नंतर आपण बोलू. पण हा कार्यक्रम आज आयोजित होता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. उत्पल आमचे मित्र त्यांनी आपल्याला सांगितलं की निर्भय बनोमागची भूमिका काय आहे. मुळात एक भीतीग्रस्त वातावरण संपूर्ण भारतामध्ये तयार करण्यात आलं. सामाजिक माध्यमांचा म्हणजे सोशल मीडियाचा एक खूप मोठा वापर आणि उपयोग याच्यासाठी करण्यात आला. लोकांनी काय विचार केला पाहिजे हे ठरवण्यात आलं आधी, आणि त्याच्यानुसार मेसेजेस तयार करून, त्याच्यानुसार फोटोंची निवड करून, त्याच्यानुसार अनेक फोटो हे बनावट स्वरूपाचे तयार करून, अनेक व्हिडिओमधला महत्त्वाचा भाग गाळून तशा प्रकारचे अर्धवट व्हिडिओ ज्याच्यातून काहीतरी गैरसमज पसरेल अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून आधी एक पूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली, आणि त्याच्यानंतर ते मेसेजेस सगळीकडे पाठवण्यात आले. ज्या भाजपचा, ज्या संघाची संस्कृती मानणाऱ्या लोकांचा खरं तर विज्ञानावर तसा विश्वास नाही, पण त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक भारतामध्ये करून दाखवला आणि 2014ची निवडणूक सुद्धा जिंकून दाखवली. आपण सगळेजण बेफिकीर होतो, आपण सगळेजण गाफील होतो, आणि आपल्या नजरेसमोर एक एक फोटो, एक एक मेसेज, एक एक व्हिडिओ असे येत गेले ज्यातून आपल्याला वाटलं की हे सगळं काहीतरी खरं आहे. सगळ्यांसमोर ते मांडलं जायला लागलं, सगळेजणच त्याच्याबद्दल चर्चा करायला लागले, आणि मग सगळेच जण बोलत आहेत, सगळेच जण हे मान्य करतायत म्हणजे हे खरं असेल असं मानून आपण सुद्धा बरेचदा चूप बसलो की माहिती घेऊन जरा बोलू, कारण की कदाचित ते खरं असू शकेल असं आपल्याला वाटलं. आणि हा जो प्रोपगंडा आहे हा नंतर भीती निर्माण करण्यासाठी वापरण्यात आला, दहशत निर्माण करण्यासाठी वापरण्यात आला. मग हळूहळू त्यांची सत्ता आल्यावर आपल्या विरुद्ध कोणी बोलतील त्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं, त्यांच्यावर केसेस लावायच्या. प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक नगरसेवक याचा भारतीय जनता पक्षाने वापर करून त्यांच्या ठिकाणी जे जे लोक लोकशाहीबद्दल बोलत असतील त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या पाहिजे असं सूचना सुद्धा देण्यात आल्या. आणि या षडयंत्राचा भाग म्हणून आपण एक पाहतो की आज प्रचंड दहशत केवळ नागरिकांमध्ये नाही तर यंत्रणेमध्ये सुद्धा निर्माण करण्यात हे यशस्वी झालेले आहे. एक स्वतःवर प्रेम करणारा माणूस नरेंद्र मोदी, स्वतःच्याच प्रेमात गुरफटलेला माणूस, त्यांनी आता आपण पाहिलं काही दिवसापूर्वी सेल्फी स्टँड तयार केले, आणि आरटीआयचा कोणीतरी अर्ज केला तर त्या अधिकाऱ्यांनी ती माहिती दिली की इतके करोड रुपये खर्च झालेले आहे. म्हणजे या माणसाचा फोटो आणि त्याच्यासोबत फोटो काढण्याची सवय आपल्याला लावून किती फार मोठेपणा असतो असं दाखवून सेल्फी पॉइंट्स तयार केले रेल्वे स्टेशनवर, आणि त्याची माहिती दिली म्हणून आज त्या माणसाचं डिमोशन करण्यात आलेलं आहे, त्याची बदली करण्यात आलेली आहे. हा जो दहशतवाद आहे हा लोकशाहीला पूरक नाही, हे निर्भयपणे सांगितलं पाहिजे, हे निर्भयपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून निर्भय बनो आंदोलन हा एक महत्त्वाचा जनतेचा आवाज आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. माझे मित्र विश्वंभर आणि मी, उत्पल किंवा आमच्यासोबत जे सगळेजण आहेत, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य सुद्धा नाही. सध्या राजकीय पक्षाचे सदस्य असण्याची फॅशन आहे. मिस कॉल देऊन राजकीय पक्षाचं सदस्य होता येते असा वात्रटपणा या भारतामध्ये ज्या राजकीय पक्षांनी रुजवला त्या भाजप पक्षाबद्दलचे सगळ्या गोष्टी लोकांसमोर उघड केल्या पाहिजे, यासाठी आम्ही आपल्यासमोर उपस्थित आहोत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भारतीय लोकशाहीचा मिस कॉल आहे.
हे दोघं जण ज्या पद्धतीने नासधूस करत आहेत लोकशाही यंत्रणांची, त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. आणि हा विचार केवळ इथे या सभेच्या निमित्ताने करायचा नाही, तर आपल्याला हा विचार सगळीकडे पोचवता आला पाहिजे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की गुंड आणि बदमाश प्रवृत्तीचे माणसं हे सगळ्यात जास्त भित्रे असतात. त्यामुळे आता भीतीचं राजकारण चालणार नाही. आता लोकशाहीला भीतीच्या पंखांकडून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला बोललं पाहिजे. हे सांगण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय. आपण ऐकलं असेल, आपण बघितलं असेल, मध्ये आमचे मित्र डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा माईक काढून घेण्यात आला, त्यांच्यावर हमला करण्याचा प्रयत्न झाला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक प्रकारचा हमला झाला. आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की भाजपला हरवायचं असेल तर ती एक प्रवृत्ती आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ती प्रवृत्ती हरवायची असेल तर त्याच्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत की चुकीचा प्रोपोगंडा हे जे तयार करतायत त्याची उकल करून लोकांना सांगितलं. अत्यंत स्पष्टपणे ते लोकांना दाखवून दिलं की कशा पद्धतीने गैरवापर करत आहेत आपल्या सत्तेचा. तर यांना प्रचंड राग येतो. यांच्याजवळ खूप मोठा पैसा आहे. मला वाटते 6,000 कोटी रुपयांमधली संपत्ती असलेला आणि साधारणतः 28,000 कोटी रुपयाची मालमत्ता असलेला भारतामधला केवळ हा श्रीमंत पक्ष नाही, तर हा जगातला श्रीमंत पक्ष आहे. त्यामुळे पैशांची लढाई यांच्यासोबत कोणीच करू शकत नाही. मग एक यांचं सूत्र आहे ते म्हणजे आपण चुकीचं काहीतरी पसरवायचं, अशी रणनीती यांची जी आहे त्याला छेद देत असताना जेव्हा यांच्या लक्षात येते की निर्भय बनू आंदोलन हे ताकदवान होत चाललेलं आहे, अकोला, अमरावती, नागपूर सारख्या ठिकाणी जिथे संघाचा बालेकिल्ला आहे तिथे सुद्धा 3-3 हजार लोक जेव्हा जमतात, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसून, तेव्हा यांची जी बंबेरी उडते आणि मग विश्वंभर चौधरी यांचा माईक काढून घेतला पाहिजे, त्यांच्यावर हमला केला पाहिजे, अशा प्रकारची रणनीती आखण्यात येते. तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे की आता आपली गोळी बरोबर निशाण्यावर बसलेली आहे. लोक जमायला लागलेले आहेत, हे यांच्यासाठी अत्यंत दुःखद आहे. आणि आपण लोकशाहीसाठी काम करत असताना हे समजून घेतलं पाहिजे की या गुंड लोकांना आता धडा शिकवल्याशिवाय आपण काही शांत बसायचं नाही. मोदी आणि शहा यांच्या विरुद्ध हे आंदोलन उभं करत असताना आम्हाला हे सांगावं लागते आणि हे सांगितलंच पाहिजे की ही लढाई मोदी आणि शहा नावाच्या व्यक्तींविरुद्ध मुळीच नाही. असे स्वार्थी राजकारणी सगळीकडे आहेत. स्वतःची चुकीची आणि फेक प्रतिमा तयार करून जणू काही ते फार बलाढ्य आहेत अशा स्वतःची छाती फुगवून दाखवणाऱ्या बेडक्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत. पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण या मोदी आणि शहा नावाच्या व्यक्तींविरुद्ध नाही, तर आपण त्या प्रवृत्तीविरुद्ध आहोत. ती प्रवृत्ती जी आहे ती राजकारणासाठी घातक आहे, ती आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे आणि ती संविधानावर सुद्धा हमला करत आहे, हे आपण समजून घेतलं. यांना राष्ट्रावर मुळीच यांचं प्रेम नाही, यांचं राजकीय पक्षावर प्रेम आहे, यांचं स्वतःच्या सत्तेवर प्रेम आहे. तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एखादा दौरा असा दाखवा की जिथे राजकीय काही न बोलता त्यांनी सभा घेतलेली आहे. असं एक वक्तव्य त्यांचा दाखवा जाहीर सभेत केलेलं कुठेतरी, ज्याच्यामध्ये ते राजकारणाबद्दल बोलले नाही, ज्याच्याबद्दल ते कोणाविरुद्ध बोललेले नाही, एका दुसऱ्या राजकीय पक्षाबद्दल बोललेले नाही, ते राहुल गांधीबद्दल चुकीचं बोलले नाही, ते कम्युनिस्ट पक्षाबद्दल चुकीचं बोललेलं नाही, ते आंबेडकरांबद्दल गैरसमज सतत पसरवत राहणं त्यांनी बंद केलं नाही. तुम्ही एकदा तरी दाखवा. सातत्याने गैरसमज पसरवत राहणं हे राजकारण आपल्याला नको. हा माणूस खोटा प्रवृत्तीचा आहे, प्रचंड खोटा बोलणार आहे. जसं आपण 2 वेळा जेवतो मग आपली तब्येत चांगली राहते, आपण झोपतो, सकाळी आपण ब्रेकफास्ट करतो, सकाळी काही जण चहा कॉफी पितात, तसं हा माणूस दररोज 10 ते 15 वेळा खोटं बोलल्याशिवाय याला पचत नाही. त्याचं खोटं सतत समोर येत आहे. आपण आता व्हिडिओ पाहायला लागलेलो आहे.
त्यांनी मीडिया विकत घेतला आणि त्यांचं आता दुःख हे आहे की मीडिया विकत घेऊन सुद्धा अनेक पत्रकारांना आणि संपादकांना आपल्या हाताशी बांधून सुद्धा लोकांपर्यंत असलियत पोहोचायला लागली आणि हा माणूस जे खोटं बोलतो, बेधडकपणे बोलतो आणि काही काळ मात्र ते खोटं जे आहे ते जिवंत राहतं. पंडित नेहरूंबद्दल यांनी खोटं बोललं, महात्मा गांधींबद्दल खोटं बोललेलं आहे, आंबेडकरांबद्दलचं खोटं आणि नाटकी प्रेम दाखवून यांनी अनेक दलित बांधवांना दिशाभूल त्यांची केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या जे सुरू आहे त्याचा सुद्धा मागोवा आपण घेतला पाहिजे. मी काही गोष्टी मुद्दाम आपल्यासमोर मांडणार आहे. देशातल्या अनेकांना भाजपचा पराभव झाला पाहिजे असं वाटते आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांचा आदर करून मला हे सांगायचं आहे की केवळ भाजपचा पराभव करण्यासाठी सुद्धा निर्भय बनू नाही. ते आत्ताचं आपलं अर्जंट उद्दिष्ट आहे, लगेच करायचं काम आहे. भाजपचा पराभव झाला पाहिजे, पण मुख्य आपला उद्देश आहे लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. भाजपचा पराभव झाला पाहिजे असं कोणाकोणाला वाटते? धन्यवाद सगळ्यांचे. लोकशाही मजबूत होत आहे. गांधीवादी लोकांना वाटते भाजपचा पराभव झाला पाहिजे, आंबेडकरवाद्यांना वाटते की भाजपचा पराभव झाला पाहिजे, संविधान निष्ठ असलेल्या लोकांना वाटते की भाजपचा पराभव झाला पाहिजे, धर्मनिरपेक्षता मानणाऱ्या भारतीयांना वाटते की भाजपचा पराभव झाला पाहिजे, जे दलित समाजातले आहेत त्यांना वाटते भाजपचा पराभव झाला पाहिजे, जे अल्पसंख्याक आहे त्यांना नक्की वाटते की भाजपचा पराभव झाला पाहिजे, जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे त्यांना वाटते भाजपचा पराभव झाला पाहिजे, जे ओबीसी आहे ते कंटाळलेले आहेत त्यांना वाटते भाजपचा पराभव झाला पाहिजे, जे शीख समाजाचे बांधव आहेत त्यांना सुद्धा वाटते भाजपचा पराभव झाला पाहिजे. आदिवासींना लक्षात आलेले आहे की वनजमिनीचे चुकीचे आणि खोटे कायदे करून आपले हक्क मारणारा हा पक्ष आहे. आदिवासींना सुद्धा वाटते की यांचा पराभव झाला पाहिजे. ख्रिश्चन लोकांना जी यांनी सापत्न वागणूक दिलेली आहे, त्यांच्या धर्मगुरूंना ठेचून मारण्यापर्यंत यांच्या लोकांनी आपले हात उगारलेले आहेत, त्यांना सुद्धा वाटते की आता भाजपचा पराभव झाला पाहिजे. मुस्लिम बांधवांना वाटते की भाजपचा पराभव झाला पाहिजे, कारण सतत खोटं बोलणं आणि कोणत्याही लोकांसाठी काम न करणं हे आता उघड झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर यांनी काही खोटे जे जाहीरपणे सांगितलेले आहेत अमित शहा आणि मोदी यांनी की 2 कोटी नोकऱ्या देणार, हे देऊ शकलेले नाही. नोकऱ्या हे देऊ शकले नाही. बेरोजगारी प्रचंड वाढवली. त्यामुळे महाराष्ट्रातला एक जण आणि काही जण वेगवेगळ्या भागातले यांना संसदेत घुसून निषेध करावा लागला. त्यांनी जो निषेध केला ती निषेध व्यक्त करण्याची पद्धती अत्यंत चुकलेली आहे, चुकीची आहे. लोकशाहीला तशा प्रकारची पद्धत मान्य नाही. परंतु जर तो युवकांचा आवाज असेल, युवकांचं ते म्हणणं असेल, तर त्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्या सगळ्या मुलांना घेऊन बसलं पाहिजे. पंतप्रधानांनी विचारलं पाहिजे तुम्ही इतके नाराज का झाले की एखादे ते अश्रूचे नळकांडे तुम्ही संसदेमध्ये घेऊन घुसले, इतका असंतोष काय आहे तुमच्या मनामध्ये? ज्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांच्याशी बोलून त्यांचं दुःख निवारण केलं पाहिजे. त्यांना एक गॅरंटी दिली पाहिजे की आम्ही या बेरोजगारीच्या प्रश्नावर अशा अशा पद्धतीने काम करणार, तुम्ही आता बिंदास राहा, तुमचा राग तुम्ही ते व्यक्त केला, यानंतर तुम्हाला असं करावं लागणार नाही, हे सांगणं हे खऱ्या पालकाचं आणि पंतप्रधानाचं काम. ज्यांनी त्यांना धरलं त्यांच्यावर UAPA सारखे कायदे लावले. तुमचा विरोध कशाला आहे हे विचारायला पाहिजे मोदींना. त्यांनी जरूर असंविधानिक मार्ग वापरला, पण तिथे जय भीम ते म्हणाले, त्याचा विरोध आहे का तुम्हाला? संविधानाला विरोध आहे का तुमचा? कधीतरी यांना कोणीतरी विचारायला पाहिजे. आणि म्हणून आपण सगळेजण निर्भय होऊन यांच्याशी बोलण्याची गरज आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे, त्यासाठी काम करण्याची गरज आहे. ते 4-5 जे युवक आहेत ते भारतातल्या सगळ्या बेरोजगार युवकांचं प्रतिनिधित्व करणारे जर असतील तर बेरोजगारीचा मुद्दा यांच्या अंगावर येणार आहे हे आता यांना लक्षात आलं. यांनी सांगितलं पेट्रोल 35 रुपये कर दूंगा, तर 105-107 रुपये पेट्रोल भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. महिलांची सुरक्षा
महिलांचा सन्मान, महिलांचा आदर यांना मान्य नाही। यांचं प्रेम ज्या मूर्तीमध्ये महिला असते त्या मूर्तीवर आहे। ही कोणती संस्कृती आहे की वाघावर बसलेल्या महिलेचा तुम्ही सन्मान करणार? ती मूर्ती आहे म्हणून ती हालत नाही म्हणून, आणि ती बोलायला लागणार, तिचं दुःख व्यक्त करणार, तेव्हा तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करणार? ती कुस्ती खेळणारी महिला जेव्हा बूट काढून ठेवते टेबलवर, हा प्रत्येक भारतीयाच्या कानफडात मारलेला तिने बूट आहे। मोदी आणि शहा यांच्या सगळ्या राजकारणाचा पराभव ते फक्त बूट तिने तिथे ठेवून केलेला आहे। अहिंसक पद्धतीने आंदोलन करणं आणि आपलं मत व्यक्त करणं याला किती पॉवरफुल असते हे तुम्ही समजून घ्या की त्या एका अत्यंत महत्वाचे मेडल जिंकलेल्या बाईने आपले बूट काढून ठेवणं ही चपराक आहे सरकारच्या सगळ्या प्रवृत्तीवर। काळा पैसा हा माणूस परत आणणार होता। तो म्हणाला काळा पैसा परत आणायचा असेल तर आम्ही त्यासाठी वेगळा कायदा करू, आवश्यकता असेल तर इतर देशांशी बोलू, त्याच्याबद्दलची एसओपी तयार करू। तुम्ही यांची भाषण आहे का? आणि मग ते पैसे आलेले काय करणार तर त्याच्याचे 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा करणार। हे भारत को मैं दे दूंगा। प्रचंड फोक्या मारण्याची सवय असलेला याच्यापूर्वी असा राजकीय माणूस कोणी पाहिला नाही। असं म्हणतात राज्यशास्त्राच्या तत्वानुसार की आपली जी लायकी असते तसा नेता आपल्याला मिळतो। ही जर आपली लायकी असेल, पंतप्रधान मोदी होणं ही जर आपली लायकी असेल तर भारताने आता आपली लायकी सुधारली पाहिजे। यांनी केल्या तेवढ्या चुका खूप झाल्या, नवीन लोकांना येऊ द्या, नवीन लोकांच्या नवीन चुका आम्ही सहन करू, आता तुम्ही नको आम्हाला। याच्यानंतर येणारे फार काही दुधल्या तांदळाचे असतील असं नाही, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आंदोलन व्हायचे तेव्हा ऐकून घेतलं जायचं, मुसक्या बांधून कोणाला अटक करायची नाही। आणि त्यामुळे लोकशाहीचा थोडा संवाद होऊ शकेल अशा प्रकारचा एखादा राजकीय पक्ष आला तरी आपल्याला चालेल, तो कोणताही इतर राजकीय पक्ष असला तरी चालेल। बरोबर आहे। यांनी न्यायव्यवस्थेला सतत बाधा आणलेली आहे, यांनी माध्यम शक्ती विकत घेतलेली आहे। मी आता यादी वाचत नाही की यांनी कोणते कोणते माध्यम विकत घेतलेले आहे। बिघडलेल्या जागतिक भूक निर्देशांक जो आहे की भूक असलेले, पोटात भूक असलेले माणसं भारतामध्ये किती आहेत याची जी जागतिक आकडेवारी आलेली आहे ती सुद्धा लज्जास्पद आहे। गरिबी निर्देशांक वाढलेला आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये मी जवळपास 15 ते 20 गोष्टी अजून सांगू शकतो, ज्याच्यामध्ये यांनी महत्वाचं एक केलेलं आहे की यांनी भगवीकरण सगळीकडे सुरू केलं। आपण कधी क्रिकेटच्या टीमचा भगवा ड्रेस पाहिला होता का? हळूहळू हे पूर्ण ड्रेस भगवा करू शकणार हे मी तुम्हाला सांगतो। आता फक्त पॅव्हिलियन मध्ये बसलेल्यांना भगवे कपडे घातलेले आहेत, उद्या खेळणाऱ्यांना प्रत्यक्ष भगवे कपडे आणतील, कारण की हे प्रयोग असंच करत असतात। हळूहळू हे आधी करून बघतात, लोक काय म्हणतात ते पाहतात आणि मग पूर्णपणे त्याचा रंग बदलून टाकतात। आपला रंग बदलण्याची काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या हेतूने हे ते सगळं करत आहेत ते भगवीकरण आणि हिंदुत्वीकरण आपल्याला मान्य नाही। द्वेषमुक्त भाषण करणं ही याची सवय आहे। अत्यंत द्वेषपूर्ण आणि विषारी बोलणारा हा माणूस आहे। मुख्यमंत्री असतानाचा यांचा चेहरा पहा कसा दिसत होता, आणि आता आपल्या पैशाचं खाऊन कसा टवटवीत झालेला आहे। हे म्हणतात की मी झोपत नाही, सतत देशासाठी काम करत असतात। आम्ही सगळीकडे सांगणं सुरू केलेलं आहे, मारुती भाऊ, मानवसाहेब, आपल्याला झोपणारा नेता पाहिजे। रात्री माणूस झोपलाच पाहिजे, अनैसर्गिकरित्या जागे राहणारे नेते नको। झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा मानसिक परिणाम होतो, मानसिक परिणाम झालेला माणूस चांगले निर्णय घेऊ शकत नाही, तो माणूस चिडचिडा आणि रागीट होतो। तो जरी वरून हसत असला तरी आतून तो खदखदत असतो। आणि मोदी साहेबांची तब्येत तशी झाली असेल तर आता आपल्याला त्यांना आराम करण्याची संधी देण्याची गरज आहे। यांचे ट्रेनमध्ये शूटिंग आपण पाहिले, यांचे विमानतळावर फोटो पाहिले आपण, यांचे कुठे पण आपण साधं मुकरी घराच्या तिथे गेलो तर यांचे फोटो असतात। आईच्या पाय पडायला गेलो तर हा माणूस आता आपल्याला काही स्वस्त वस्तू देत नाही, आणि त्यामुळे मला असं वाटते की यांना घरी पाठवणं हे अत्यंत आवश्यक आहे। यांनी शेतकरी आंदोलनाला देशद्रोही ठरवलं होतं हे विसरून चालणार नाही।
मणिपूरच्या स्त्रियांचे नग्नधिंड काढली जात असताना, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असताना यांनी अजूनही मणिपूरमध्ये जाण्याची हिंमत दाखवली नाही, हे विसरून चाललं. 60 वर्षापूर्वी मी काही महत्वाचे विषय फक्त मांडणार आहे आपल्यासमोर. एक विषय आहे जो आपल्याला बोललाच पाहिजे आणि आम्ही बोलतो, म्हणजे मी तरी सगळीकडे हे मांडतो की ईव्हीएम जो आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, हा प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. हा शंकास्पद विषय आहे. अनेक लोकांनी आता ते आम्ही हॅक करून दाखवतो वगैरे असं सांगितलेलं आहे. काही वकिलांनी त्याच्यात पुढाकार घेऊन आमचे 5 आम्ही कोणते कॉम्प्युटर द्या, आम्ही ते सगळे हॅक करून दाखवतो, त्याच्यामध्ये बेबनाव कसा होऊ शकतो, तंत्रज्ञानाचा गैरवापर कसा होऊ शकतो हे दाखवू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक मोठं राजकीय षडयंत्र म्हणून याच्याकडे सगळ्यात पहिले बघितलं ते लालकृष्ण अडवाणी यांनी. त्यांनी जाहीर भाषण केलं आणि मग नरेंद्र मोदींनी सुद्धा ते बोलले, कारण ते अभ्यास वगैरे करणारे नाही आहेत नरेंद्र मोदी, ते इकडचं तिकडचं ऐकून बोलतात. तर जेव्हा लालकृष्ण अडवाणी बोलले तेव्हा हा पण तसाच बोलला. हा माणूस, याचा एक भाषणाचा व्हिडिओ आहे की सगळ्या देशांमध्ये बॅलेटवर जो इथे या कैसे होत आहे. ईव्हीएम बद्दल शंका त्यावेळेस सुद्धा होती, ईव्हीएम बद्दल शंका यावेळेस सुद्धा आहे आणि आता सुद्धा आहे. आपल्या मतदारांचा हक्क काय आहे? मतदारांचा हक्क आहे की माझं मत मी ज्याला दिलं त्याच व्यक्तीला ते पोचलं पाहिजे. त्या मताचा प्रवास जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि मी दिलं त्या पक्षापर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत ते मत गेलं याची मला गॅरंटी होत नाही, तोपर्यंत ते मतदान पूर्ण झालेलं नाही. ते मतदान पूर्ण होण्यासाठी मला गॅरंटी आणि ॲश्युरन्स मिळाला पाहिजे की ते मतदान योग्य ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि याच्यासाठी मग व्हीव्हीपॅट असलं पाहिजे अशी मागणी झाली. व्हीव्हीपॅट आलं, पण व्हीव्हीपॅटमध्ये सुद्धा एक बदमाशी करण्यात आली. व्हीव्हीपॅटवर मतदानाची तारीख आणि वेळ येत नाही. इथे थोडा प्रॉब्लेम आहे. मतदानाची तारीख आणि वेळ आली पाहिजे, आम्हाला ते बघायला मिळालं पाहिजे अशी मागणी करणारी याचिका आम्ही सुद्धा दाखल केलेली आहे आणि आणखी 2 याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या. आता हे आपण आपल्या मनाने म्हणतोय का की असं झालं पाहिजे? आपल्या मनाने आपण म्हणत नाही. 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं निर्णय देताना की ईव्हीएमचं अपग्रेडेशन झालं पाहिजे, अत्याधुनिक पद्धतीने ईव्हीएम मशीन असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या तंत्रज्ञानाच्या उणीवा दूर केल्या पाहिजे. पण काही उणीवा मुद्दाम ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या मुद्दाम ठेवलेल्या उणीवा ज्या आहेत त्याचा गैरवापर होतो आहे नियोजनपूर्वक, असं आपल्याला अजूनही वाटू शकतं. आता हे रामावर प्रचंड, तुम्ही आता अग्निपरीक्षा द्या. पारदर्शकतेला मुळात यांचा नकार आहे. पारदर्शकता यांना मान्य नाही आणि त्यामुळे हे अजूनही पुढे येऊन सांगत नाही की ईव्हीएम मध्ये ज्या आधुनिक सुधारणा करण्याची ऑर्डर कोर्टाने दिली होती तुम्ही अजूनही त्याचं पालन का केलेलं. मला असं वाटते की ईव्हीएम विरुद्ध नागरिकांनी पोस्टकार्डची मोहीम सुरू केली पाहिजे. काय परिणाम होईल नाही होणार ही गोष्ट वेगळी आहे. आपण सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला लिहिलं पाहिजे की आम्हाला अपग्रेडेड ईव्हीएम असले पाहिजे, नाहीतर ईव्हीएम बंदच करा आणि बॅलेट पेपर सुरू. यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सगळी रचना बदलून टाकण्याचा विचार, जसं सीबीआयचे त्यांनी ताब्यात घेतलं तसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी प्राईम मिनिस्टर, नंतर लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे विरोधी पक्ष नेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे जे कंपोजिशन होतं आणि कोर्टाने ते केलं होतं की जोपर्यंत तुम्ही नवीन काही कायदा करत नाही तोपर्यंत हे कंपोजिशन राहील. पण साधारणतः अशाच प्रकारची रचना असली पाहिजे. त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि ॲडिशनल इलेक्शन कमिशन आणि यांनी बदल केला. यांनी बदल करून आता प्राईम मिनिस्टर, विरोधी पक्षनेता आणि प्राईम मिनिस्टरच्या मर्जीतला एखादा किंवा त्यांनी निवडलेला एखादा या क्षेत्रातला तज्ज्ञ व्यक्ती, माहितीगार असलेला व्यक्ती अशी नेमणूक करायची असं त्यांनी ठरलं. आता या तिघांमध्ये म्हणजे पंतप्रधान एक आहेत आणि त्यांचा एक स्वतःचा विश्वासू माणूस म्हणजे तो जो हा आहे विरोधी पक्षनेता, तो आपला भजन करत असतो. स्वतःच्याच मर्जीने माणसं निवडले पाहिजे याच्यावर यांचा कटाक्ष आहे. यापूर्वी निवडणूक सुधारणांचे जे जे अहवाल झाले तुम्ही जर बघितले त्या सगळ्या अहवालांमध्ये सगळ्यांनी सुचवलेलं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इंडिपेंडंट कसं होईल याच्याबद्दल विचार केला पाहिजे.
मी तुम्हाला मुद्दाम काही नावं सांगतो. जस्टिस तारकुंडे कमिटी होती, त्यांनी सुद्धा सुचवलं होतं इलेक्शनच्या सुधारणा करण्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नेमणुका कशा करायच्या. त्यानंतर होरा कमिटी होती, त्यांनी सुद्धा हे सांगितलं होतं. न्यायमूर्ती दिनेश गोस्वामींची कमिटी होती, त्यांनी सुद्धा हे सांगितलं. जीवन रेड्डी कमिटी होती, त्यांनी सुद्धा हे सांगितलं. आणि आता लॉ कमिशन ऑफ इंडिया म्हणजे यांच्याच काळातलं लॉ कमिशन ऑफ इंडिया, त्यांनी सुद्धा तसाच अहवाल दिला होता. कारण की त्यांनी तो न विचारता दिला होता. जर यांना विचारलं असतं की असा अहवाल देऊ का, तर कदाचित त्यांना तसा अहवाल देऊ दिला नसता. 4-4, 5-5 कमिट्या असं सांगतात की इंडिपेंडंट नेमणुका असल्या पाहिजे. तरी लोकशाही पद्धतीने मोकळ्या वातावरणात निवडणुका होऊ नये याच्यासाठी जे जे षडयंत्र करता येईल ते करण्याचे जे प्रयोग सुरू आहे ते आता भारत सहन करणार नाही, हे आपण यांना सांगितलं. 370 बद्दलचा जो निकाल आलेला आहे, जम्मू आणि काश्मीर आणि नंतर लडाख हे दोन त्यांनी वेगवेगळे केले. त्याच्याबद्दलची केस कोर्टात चालली. कोर्टाने सगळ्या गोष्टींचा हवाला घेऊन सगळ्यांचे आर्ग्युमेंट ऐकून घेऊन निर्णय दिला आणि केंद्र सरकारने जो निर्णय घेतला 377 रद्द करण्याचा तो योग्य आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्या दिवशी निर्णय दिला त्याच दिवशी मी फेसबुकवर आणि बाकी ठिकाणी पोस्ट लिहिली, तर अनेकांनी मला त्याच्यावर शिवीगाळ केली की तुम्ही काय न्यायाधीश आहे का, तुम्ही न्यायाधीशांपेक्षा मोठे आहे का. आपण न्यायाधीश नाही आहे, आपण साधे वकील आहे. पण कायदा आपल्याला कळतो. प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला संविधान कळायला लागते तेव्हा फार त्रास होतो. मला असं कधी कधी वाटतं कशासाठी वकील झालो आणि कशाला संविधान समजून घेतो. संविधान समजून घेणं हा स्वतःसाठीचा त्रास झालेला आहे. कारण की इतकं संविधान विरोधी वातावरण आहे, इतक्या संविधान विरोधी प्रक्रिया आहेत, त्या आपल्याला समजतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. बाकीचे लोक वेडा म्हणतात ती वेगळीच गोष्ट. सर्वोच्च मानण्यात येईल हेच मुळात असंविधानिक आहे. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे, याच्याबद्दल आपण दुःख व्यक्त करू शकतो नागरिक म्हणून. त्यांच्या निर्णयाचं विश्लेषण आपण नागरिक म्हणून करू शकतो, त्याच्यामध्ये कोणताही त्यांचा अपमान नाही. मला फार आनंद झाला जेव्हा मोठ्या मोठ्या कायदे तज्ञांचे लेख मग आले. फली नरिमन यांनी तर काल सांगितलं, सुनंदा मेहता लेक्चर सिरीज मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये काल सांगितलं फली नरिमन यांनी की मला वाईट वाटलं की अशा प्रकारचा निर्णय 370 बद्दल दिलेला आहे ज्याच्यामध्ये डिसेंटिंग ओपिनियन्स नाही. जेव्हा 5 न्यायाधीश बसतात तेव्हा त्याच्यामध्ये कुणाचं तरी तर मत असं असू शकते की 370 कलमची प्रक्रिया व्यवस्थित वापरली नाही, ते रद्द करतानाची प्रक्रिया संविधानिक नाही, त्याचे काही कारण दिले पाहिजे हे त्यांनी म्हटलं, लेख लिहिले लोकांनी. आणि पहिल्यांदा आपण पाहिलं भारतामध्ये की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना जाहीरपणे सांगावं लागलं की 370 बद्दलचा निर्णय, अयोध्येबद्दलचा निर्णय, नंतर हा आपला कोणता एलजीबीटी बद्दलचा जो आहे निर्णय, समलिंगी संबंध आणि यांच्याबद्दलचा, तो निर्णय आमचा बरोबर आहे, घटनात्मक आहे, पहिल्यांदा सांगावं. आपण हे पाहिलं पाहिजे की त्या निर्णयामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते विशद करताना फली नरिमन जे म्हणाले ते वाक्य मी वाचून दाखवतो. देअर शुड हॅव बीन डिसेंटिंग जजमेंट. माय रिग्रेट हॅज बीन दॅट देअर वॉज नो डिसेंट. की नकाराचा एकही आवाज याच्यामध्ये नाही, ही मला अत्यंत खेदाची गोष्ट वाटते असं फली नरिमन म्हणाले. कारण की हा निर्णय केंद्र सरकारने संविधानिक प्रक्रिया वापरली नाही पूर्णपणे याच्यावर अत्यंत स्पष्ट आहे, पण त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलं नाही. केंद्र सरकारचा निर्णय कायद्यात बसणारा नव्हता याच्याबद्दल कोणी काही बोललेलं नाही. आणि डिसेंट म्हणजे काय, विरोधी मत म्हणजे काय हे त्यांनी सांगताना सांगितलं की विरोधी मत म्हणजे न्यायव्यवस्थेची तब्येत किती चांगली आहे. या सगळ्या ज्युडिशरीची हेल्थ ही चांगली असण्याचं ते लक्षण असू शकलं असतं, पण याच्यावरून दिसते की न्यायव्यवस्थेची तब्येत चांगली नाही. आणि ही तब्येत न्यायव्यवस्थेची बिघडवण्याला कारणीभूत आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि त्यामुळे यांनी जायला पाहिजे. आमच्या सगळ्या व्यवस्था आम्ही अशा प्रकारे तुम्ही ताब्यात घेतलेले चालणार नाही. सगळे न्यायाधीश सुदैवानी वाईट नाहीत, ते चांगले आहेत. अनेक जण चांगले न्यायाधीश आहेत म्हणून अजूनही न्यायव्यवस्था टिकून आहे. डॉक्टर आंबेडकरांनी जी भारतीय संविधानाची रचना केली त्याच्यामध्ये काही गोष्टी या अनटच राहिल्या पाहिजे. त्याला कोणी हात लावायचा नाही, बेसिक स्ट्रक्चर चेंज करायचं नाही असं जे सांगितलेलं आहे ते तत्व सुद्धा उधळून लावण्यासाठी हे लोक सज्ज झालेले आहेत. आणि त्यामुळे लोकशाही समोर एक धोका आहे.
न्याय निर्णयाचे जे फुफ्फुसे असतात ती म्हणजे डिसेंट आहे, नकाराचा आवाज आहे. न्यायालय आणि न्यायव्यवस्थेची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. न्यायालयाने संविधानाने नेमून दिलेलं काम करण्याची गरज आहे असं सुद्धा फली नरिमन यांनी सांगितलेलं आहे. हे मी स्वतः म्हणत नाही आहे, मी म्हटलं त्याला काही महत्व नाही, पण अनायसे मी ते आधी म्हटलेलं होतं, त्याचा मला आनंद आहे. यांचं दुसरं म्हणणं आहे की 1 नेशन 1 इलेक्शन, त्याच्यावरती त्यांनी तो रिटायर्ड जो पोयबा असलेला राष्ट्रपती आहे कोविंद, काही काम राष्ट्रपती म्हणून केलं नाही मिरवण्याशिवाय, त्याला तिथं नेऊन बसवलेला आहे आणि तो त्या कमिटीचा अध्यक्ष आहे. म्हणे तो आपलं ते 1 नेशन 1 हे कसं चालणार इलेक्शन. एक लक्षात घेतलं पाहिजे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, घटनात्मक बदल आपल्याला करावा लागेल. 5 वर्ष कालावधी हा विधानसभेचा आहे, 6 वर्ष कालावधी विधान परिषदेचा आहे, 5 वर्ष कालावधी निवडून आल्यानंतरच्या सगळ्या याचा लोकसभेचा आहे. अचानक तुम्ही लोकसभेसोबत विधानसभा घेणार असं पिल्लू जेव्हा सोडता तेव्हा दिशाभूल तुम्ही करत असता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मग लोकप्रतिनिधित्व कायदा सुद्धा बदलावा लागेल, इलेक्शन बद्दलच्या सगळ्या तरतुदी बदलावं लागेल आणि त्यामुळे हे होऊ शकत नाही हे माहीत असूनही हे सगळं रेटणं सुरू आहे. यांना राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रपिता यांच्याबद्दल काही आदर नाही. यांनी महात्मा गांधींना सतत मारण्याचा प्रयत्न केला, यांनी आंबेडकरांचं सतत अपहरण करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधीला जेव्हा जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला महात्मा गांधी अजून मोठा झाला. आंबेडकरांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरांचे विचार काय यांना झेपत नाही, ते त्यांच्या हातातच मावत नाही. डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भातला आपण विचार समजून घेतला पाहिजे की छातीशी घट्टपणे संविधान आणि त्याचं पुस्तक धरून असलेला हा एकमेव माणूस आहे ज्यांनी भारतीय संविधान छातीशी घट्ट धरलेला आहे. त्या संविधानाची ऐशी तशी आणि धज्जे आपण यांना उडवू द्यायच्या नाही. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा ज्यांच्या मनात आदर असेल, प्रेम असेल, त्या सगळ्यांनी आज ठरवायला पाहिजे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या नंतर राजकारणात आला नाही पाहिजे. यांच्या काही प्रतिरूप तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, किंचाळ सम्राट, सगळीकडे आरडाओरडा करत राहायचं. अत्यंत षडयंत्री असलेला हा माणूस हा सुद्धा अशाच प्रकारच्या संस्कृतीचं प्रतीक आहे जे संघाने तयार केलेलं आहे की षडयंत्र करायचं, पैशाचा वापर करायचा. आणि त्यांनी म्हटलेलं पण आहे 1-2 त्याच्या भाषणामध्ये, साम दाम दंड भेद सगळं वापरणार. त्यांनी वापरून दाखवलं महाराष्ट्रामध्ये. याच्यानंतर लोकशाहीच्या मार्गाने आलेलं सरकार यांना पाडू द्यायचं नाही. यांना महाराष्ट्रातून बहुतेक जावं लागेल असं यांना वाटते. महाराष्ट्रातून घालवलं तरी यांची परिस्थिती फार खराब होणार आहे. म्हणजे मी परवा ABP न्यूज आणि सी वोटरचा एक सर्वे पाहत होतो, त्यांनी सांगितलं की भाजपच्या जागा स्पष्टपणे कमी होणार आहेत महाराष्ट्रावर लोकसभेत. शिंदे आणि अजितदादा यांना घेऊन सुद्धा यांना काहीही फायदा झालेला नाही. 48 पैकी केवळ 19 जागा मिळतील अशा प्रकारची यांची घसरण आता त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. ओबीसी आणि मराठा समाज यांच्या हातून निसटलेला आहे. यांना जे काही राजकारण करायचं होतं की आपलाच माणूस एक पाठवायचा, दुसरा माणूस उभा करायचा, तिसरा उभा करायचा आणि सतत संघर्ष दाखवायचा. या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये बीजेपीची पुरी हालत वाईट झालेली आहे. आज मतदार आणि नागरिकांचा आवाज एकत्र होताना आपल्याला दिसतो. हे पाताळयंत्री जे लोक आहेत यांच्या विरुद्ध आपला आवाज बुलंद झालाच पाहिजे, कारण आपली विचारांची लढाई या पाताळयंत्री लोकांशी सुरूच राहील. परवा इथे हे आले होते, कोण आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, काल आले होते का? आजच. काल एका ठिकाणी भाषण करताना त्यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांना त्यांनी पत्र पाठवल्यावर सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पत्र पाठवले 10वी 12वी पर्यंतच्या, आणि ते फार मोठं 2 पानाचं पत्र लिहिलं आहे. म्हणजे फार मजेशीर कामं करतात ते लोक. एवढ्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना यांनी पत्र पाठवले, त्याच्या प्रिंट काढून सगळ्यांना वाटायला लावल्या. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचं लिहिलेलं आहे. त्यांनी एक ओळ अशी लिहिलेली आहे, म्हणजे बरंच मोठं पत्र आहे, ते विनोदीच पत्र आहे खरं म्हणजे, पण एकच ओळ मी वाचून दाखवतो. त्यांनी म्हटलंय की ज्ञान व विज्ञानाची कास विद्यार्थ्यांनी धरावी, म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल.
आता यांना विचारायला पाहिजे आपण, एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही जेव्हा त्या नाशिकच्या ज्योतिषाकडे हात दाखवायला गेले होते आणि तुम्ही एवढं कुंकूसारखं ते काहीतरी कपाळावर लावता, याच्या मागे कोणतं ज्ञान आणि कोणतं विज्ञान आहे जरा सांगा. बिंडोक माणसांना आपण जेव्हा राजकीय नेते म्हणून करतो आणि निवडतो आणि बसू देतो आपल्या उरावर, तेव्हा आपला दर्जा किती खालावला जातो हे लक्षात घ्या. किती चांगले कपडे घातले तरी गुंड प्रवृत्तीचे माणसं काही सुधरू शकत नसतात, हे राजकारणाने आपल्याला दाखवून दिले. आम्ही अब्राहम लिंकनचं पत्र वाचून मोठं झालो. अब्राहम लिंकननी हेडमास्टरला पत्र लिहिलं, कोणीतरी यांना हे परत पाठवा आपल्या पिंपरी चिंचवडमधून. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक सुधारित पुरुषोत्तमही, स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात आपलं आयुष्य समर्पित करणारे नेते. बरंच मोठं पत्र आहे, ते वाचत नाही, पण हे एकनाथ शिंदेंना हे पाठवायला पाहिजे. कदाचित त्यांच्या शाळेत त्यांना काही वाचायला आणि अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. आणखी 2-4 मुद्दे मी सांगून थांबतो. 1987 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढणारे आपले पंतप्रधान. खरं तर तेव्हा 1987 मध्ये डिजिटल कॅमेरा पण आला नव्हता, पण यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढला अडवाणीचा त्यांचा, आणि तो दिल्लीला पाठवून दिला ईमेलनी. आता ईमेल सुद्धा तेव्हा नव्हतं. 1987 मध्ये ईमेल अस्तित्वात नव्हतं. 1995 मध्ये ईमेलची सुरुवात भारतामध्ये झाली. आणि काय काय पतवायचं आपण. एवढा अवैज्ञानिक हा जो माणूस असलेला आहे, तो परदेशातल्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ज्या पद्धतीने वावरतो तुम्ही पाहिलं असेल. आता इथे एक गमतीशीर भाग आहे, मला आपल्याला मुद्दाम सांगायचा आहे की आपल्यासमोर नेमके तसे व्हिडिओ येतात की त्याच्या पाया पडताना नेते, त्याला समोर समोर करून ते महत्व देताना नेते, सगळेजण ते बोलत आहेत, सगळे ऐकत आहेत, असा फोटो त्यांचा. हे करणारी पूर्ण टीम त्यांच्यासोबत जात असते. आणि काही दिवसांनी मग खरोखरचे व्हिडिओ येतात, या मागे बसलेला आहे, ते असा हात वगैरे लावतो तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मग मज्जा 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 असं करत सेकंड करतो कोणातरी, काय बोलतो काहीच कळत नाही. अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची चित्र, अशा पद्धतीचा एक अत्यंत सुमार दर्जाचा माणूस आपण पंतप्रधान म्हणून केलेला आहे. तो आपल्याला अपमान पण वाटत नाही. मला वाईट याचं वाटतं की माझ्या आजूबाजूचे माणसं, तुमच्या सगळ्यांचे अनेकांचे नातेवाईक असतील, ते सगळेजण त्याचं गुणगान करत असतात. म्हणजे आपण काय डोक्याला कुलूप लावून टाकलेलं आहे. काही अवयव होते म्हणतात आपल्याला शेपटी सारखे येते, आपण वापरले नाही, ते हळूहळू ते बंद नष्ट झाले, ते काय आता त्याचं कामच नाही म्हटलं. म्हणून आता आपल्याला हिंसेचा अभ्यास करावा लागेल की हे हिंसा कशी घडवून आणतात. आता हिंसेचा का अभ्यास करावा लागेल? कारण की आपण अहिंसेचा अभ्यास केला नाही, म्हणून आपल्याला हिंसेचा अभ्यास करावा लागेल. आपल्या इथे समाजामध्ये व्यवस्थित फूट पाडण्यात आली की जे आंबेडकरांना मानत असतील, जे दलित समाजाचं असतील, त्यांनी महात्मा गांधीचा द्वेष केला पाहिजे. त्यामुळे आपण महात्मा गांधींनी सांगितलेलं अहिंसा तत्व महात्मा गांधीचंच आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जे की गौतम बुद्धांचं तत्व. आपण अहिंसेचा अभ्यास करत नाही, म्हणून आता हिंसेचा अभ्यास करावा लागेल. कारण की हे दोघ जण बसलेले आहेत. मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. ज्या हिंसेच्या तत्वज्ञानाच्या आधारे 1984-85 मध्ये 2च खासदार असलेला हा राजकीय पक्ष अचानक 2014 मध्ये 282 खासदार घेऊन या भारतामध्ये राज्य करतो आहे, त्याच्यामागे असलेले एव्हिल फोर्सेस, दुष्ट प्रवृत्ती, जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपण यांच्याशी मुकाबला करू शकत नाही. आपल्याला सोशल मीडियाचा भरपूर वापर करता आला पाहिजे. खूप जास्त आपण सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, पण तो अत्यंत समजूतदार आणि व्यवस्थित केला पाहिजे. एक लक्षात ठेवलं पाहिजे, मी हे वारंवार सांगतो की संघाच्या लोकांना चांगली भाषा वापरली की ते चिडतात. अत्यंत सभ्य भाषा, सुसंस्कृत भाषा, कोणतीही शिवीगाळ नाही, कोणताही चुकीचा आणि शिवी असलेला शब्द न वापरता त्यांच्याशी बोला, हे चिडून जातात आणि निघून जातात.
सोशल मीडियाचा वापर आपण असा केला पाहिजे. फॅक्ट फाइंडिंग आपण केलं पाहिजे. आपण कुणालाही काही फॉरवर्ड करत असताना अत्यंत जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे, कारण की इलेक्शन आता जवळ येत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आणि चुकीचे मेसेज प्रसारित होणार आहेत. भीती आणि अफवा असलेली पसरवणारी गँग आहे. नागपुरातून त्याचं संचालन होते, मुंबईमधून सुद्धा आता व्हायला लागलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आता यांचा नवीन ठिकाणा तयार झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर सोशल मीडिया हे लोकशाहीचं नवीन मैदान झालं पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी अत्यंत सभ्यपणे अहिंसक मार्गाने आणि चांगल्या पद्धतीने तयार होण्याची गरज आहे. अनेक जण आता यांना विचारायला लागले, 4-5 शब्द आम्ही तुम्हाला देतो ते न वापरता बोला. मग तुम्ही हिंदू शब्द वापरू नका, तुम्ही मुसलमान शब्द वापरू नका, तुम्ही धर्म शब्द वापरू नका, तुम्ही पाकिस्तान शब्द वापरू नका, तुम्ही आतंकवाद हा शब्द वापरू नका. 2-3 मिनिटं बोलून दाखवा. हे बोलूच शकत नाही, कारण की विद्वेषावर आधारित यांची जी मनोवृत्ती आणि प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये या शब्दांशिवाय, बिथरवल्याशिवाय, दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विष कालवल्याशिवाय हे आपलं मतच पटवून देऊ शकत नाही. आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आपण लोकशाहीचा मार्ग न सोडता यांच्याशी अत्यंत सभ्यपणे संवाद करत राहिलं पाहिजे. हे लोक चिडून जातात, हा माझा अनुभव आहे. शेवटचा मुद्दा मला आपल्यासमोर मांडायचा आहे, तो म्हणजे हिटलरच्या प्रवृत्तीला विरोध करत असताना आपल्याला हिटलर सुद्धा समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी हिटलरचं पुस्तक तुम्ही विकत घ्या, वाचा असं मी मुळीच म्हणत नाही. अशा फालतू गोष्टींवर पैसे खर्च करू नये. पण हिटलर बाबतीतल्या काही गोष्टी ज्या आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये हिटलर कसा होता हे पाहिलं तर अनेक गोष्टी आपल्याला एक त्याचे काय म्हणतात त्याला ठळक मुद्दे म्हणून काढता येतात, त्याच्या प्रवृत्तीचे, त्याच्या व्यक्तिमत्वाचे. त्याच्यामध्ये हिटलरचे लग्न झाले होते, पण तो एकटाच आहे किंवा अविवाहित आहे असं दाखवतो. हे महत्वाचं आहे. काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या राष्ट्राचे शत्रू आहेत असा समज तो पसरवत होता. हिटलरला पाठिंबा देणारे जे कोणी लोक होते त्यांना हिटलरची चिकित्सा करणं, हिटलरवर टीका करणं मुळीच आवडत नव्हतं. सर्व प्रकारची माध्यमं हिटलर वापरत होता. वृत्तपत्र, मासिकं, याच्यामध्ये स्वतःचं प्रमोशन करण्यात हिटलर अत्यंत तरबेज होता. हिटलरने त्याचे सगळे विरोधक असलेले लोक त्यांना कधी राष्ट्रद्रोही म्हणून, कधी अधर्मी म्हणून त्यांनी वाईट टाकलं, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना दाबून टाकलं. सगळे प्रश्न आणि समस्या, जर्मनीमधल्या सगळे प्रश्न आणि समस्या मी झटक्यात सोडवणार आहे असं सांगून हिटलर सत्तेत आला होता. पण हिटलरनी जर्मनीच्या कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीत, उलट जर्मनी हा देश बुडवला. हिटलरच्या प्रचाराची महत्वाची घोषणा एक होती, गुट टॅग कॉमेन, म्हणजे अच्छे दिन आहे. खरोखरची होती, म्हणजे आपण कशाला खोटं बोलणार, आपण काही मोदी नाही. तो नेहमी नवीनतम कपडे घालायचा, त्याला कपड्यांचं कॉम्बिनेशन चांगलं मॅचिंग करणं आणि ते मिरवणं हे फार त्याला आवडत होतं. स्वतःचे फोटो काढून घेण्याची त्याला प्रचंड आवड होती. त्यामुळे तेव्हाचे हिरो हिरोईन यांना बोलवून त्यांच्यासोबत जेवणाचे कार्यक्रम ठेवून आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहे असं दाखवून तो त्यांच्यासोबत फोटो काढायचा. असत्य अशा सफाईदार पद्धतीने हिटलर सांगायचा की ते सत्यच आहे असं लोकांना वाटत. आर्ट ऑफ मेकिंग लाईज याच्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. हिटलरला स्वतःचे फोटो काढून घेण्याचा शौक होता. हिटलर फिल्म इंडस्ट्रीची अत्यंत जवळीक साधणारा होता. अशा सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहिल्या तेव्हा आपल्याला लक्षात येते की निर्भय बनवून ही मुवमेंट आपल्या सगळ्यांची जी आहे ती प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हिटलरची प्रवृत्ती पुन्हा जगात येऊ नये अशी प्रार्थना जर्मनचे लोक करतात. आमच्याकडे जेव्हा जर्मन विद्यार्थी येतात काम करायला तेव्हा ते कोणी पण त्यांना हेच विचारतात की तुम्ही जर्मनीचे आहे, मग तुम्ही हिटलरबद्दल तुमचं काय मत आहे. ते सांगतात की आम्हाला हिटलरच्या नावाने आमच्या देशाची ओळख असू नये असं आम्हाला वाटते, तर तुम्ही प्लीज आम्हाला हिटलरबद्दल काही विचारू नका. ते आमचा काळे दिवस होते असं समजून आम्हाला ते विसरून जायचं आहे. आम्हाला हिटलरशी कोणताही संबंध आमच्या देशाचा नको आहे. आपण हे समजून घ्या की ज्या पद्धतीने लोक वैतागलेले आहेत हिटलरी प्रवृत्तीला,
ही प्रवृत्ती आपण आपल्या उरावर बसून घेणं काही चांगलं नाही. यांना आपण एवढी मोठी ताकद दिलेली आहे की आता यांना काढणं ही खूप कठीण जाणार. जसं भस्मासुराची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे की तो नाच करत करत स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला, तेव्हा तो भस्मसात होतो. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल. आपण सगळ्यांनी, नागरिकांनी तिसरा डोळा उघडला पाहिजे, तेव्हा हा माणूस जाईल आणि ही प्रवृत्ती नष्ट होईल. आपल्याला अनेक शुभेच्छा आणि माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.